10वा अध्याय विभूती योग सुरू आहे. त्याच्या शब्दात त्याची निरनिराळे उदाहरणं देऊन वर्णन आज 30व्या श्लोकापासून सुरुवात करू. 30 पर्यंत झालं होतं, पुन्हा तिथून सुरू करू 30 पासून पुढे. सुंदर प्रश्न विचारला अर्जुनाने. कसं तुला कुठे कुठे पाहू? इतका सहज जर शक्य आहे तू, समजू कसं मी? 8व्या अध्यायात ऐकलं होतं, अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्य अहम सुलभ पार्थ. अरे मी तर सोपा आहे, त्यांनी म्हटलं होतं. मला प्राप्त करणं कठीण नाही, स्वतःच म्हणतोय. नित्ययुक्तस्य योगिनः अनन्य चिन्तयस्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. पुढे पुन्हा 9व्या अध्यायात म्हटलं, अरे मीच सगळं करून देईल, नक्की काळजी नको करू, स्पष्ट म्हटलं. हा श्लोक 9व्या अध्यायातला विष्णू सहस्त्रनाम नंतर सगळ्यात कोणीही जिथे विष्णू सहस्त्रनाम होईल त्याच्यानंतर हा श्लोक म्हणतात. योगक्षेमं वहाम्यहं. जे आवश्यक आहे ते मी प्राप्त करून देईल, आणि जे टिकायला हवं ते टिकवून धरेल, काळजी नको करू. मुख्य उद्देश त्याच्या मागे लाग. मनुष्य जन्म वेगळा आहे इतर प्राणी पक्ष्यांपेक्षा. हे साधन कुठल्या दुसऱ्या प्राप्तीसाठी आहे, खाण्यापिण्याच्या प्राप्तीसाठी इतर 84 लाख योनी, आत्मप्राप्तीसाठी एकच फक्त मनुष्य योनी. देवही नाही, देवतांनाही प्राप्त नाही, स्वर्गात नाही प्राप्त आहे आत्मसाक्षात्कार, न स्वर्गात न नरकात. एकच श्लोकात लिमिटेड टाइम आहे, भूलोक. हे सगळं झालं मागच्या, इथे जो येईल तो मरेल हे निश्चित. पहिलं लक्षण या ग्रहाचं पहिलं लक्षण. इथे जे काय गावात उगवेल, हत्ती राहील, गेंडा, मासोळी, मनुष्य, ईश्वराचा अवतार, साधू, संत, महात्मा, गुरु, रावण, कंस, जो कोणी इथे टपकेल तो मरेल. मुख्य लक्षण. फायनाईट रिसोर्स, लिमिटेड टाइम. जेवढा वेळ मिळेल जगायला, संसार हे दुःखालय. त्याच अक्षर ब्रह्मयोगात सांगितलं. इथे मुख्य प्राप्ती, सगळ्यात महत्वाची प्राप्ती काय होईल? दुःख. कन्सिस्टंट काय बघायला मिळेल? पूर्ण वेळ शोधतो म्हटलं दुःख आहे. आलं तर मरशील, आणि जगून मरेपर्यंत दुःख प्राप्त होईल, तर कशाला आलो मग? एक गोष्ट आहे, त्या सगळ्यातून सुटकी होऊ शकते. सुटका जेवढा वेळ दिला तेवढ्या वेळामध्ये, एका फॉर्म मध्ये, मनुष्य देहामध्ये. बाकी सगळ्या देहांमध्ये वाया गेला वेळ. आणि त्याच्यात येऊन, अशा ठिकाणी येऊन वीज चमकली आहे, तेवढ्या वेळात दोरा व्हायचा सुईत. अंधकार, आणि एका हातात एका हातात दोरा आहे, वाट पाहून झालाय केव्हा वीज चमकेल, तेवढ्या एका क्षणात पटकन ओवायची आहे. आणि ते वेळ चिवडा खाण्यामध्ये केलं तर मग जन्मभर तसाच निघून जाईल. श्रीकृष्णाने म्हटलं बघ, सूर्य आड गेला ढगाच्या, हा आहे निघतोय बघ, हा आहे सूर्य, हा आहे जयद्रथ. उठा धनुष, लगा निशाणा. पुन्हा माहित नाही किती वेळ राहील तो, पुन्हा ढग येईल. दिस इज युअर मोमेंट अर्जुन, प्रतिज्ञा पूर्ण करण्याचं, जे ठरवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी. जसे आषाढी एकादशी येते आहे, म्हणून आशाबद्दल एवढं ध्यानात सांगितलं. आशा नावाची साखळी बांधली तर धावत राहते, आणि सुटलं तर उभं राहते. उलटच होत्या. नाही तर साखळीने बांधलं तर एक उभा राहील, साखळी सुटला तर धावत जाईल. आशा नावाच्या साखळीने जो बांधला गेला तर धावतच राहते, इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे असं होतं. एकदा सुटली साखळीतून
की अरे आता धावाला ना, पण पळून झालं नाही ना, बस आता एका जागी राहायचं. आषाढी एकादशी येते, एकादशी एकादशी, सगळ्या आशा सोडून निरनिराळ्या एकात दशा होण्यासाठी निर्देश आहे. एकादशी 11 1 आणि 1 एक तू देवा. 11 आहे ना एकादशी, 11वा दिवस शुक्ल पक्षाचा, कृष्ण पक्षाचा, हा शुक्ल पक्षाचा. एक तू आणि एक मी, एक मैं और एक तू, दोनों मिले इस तरह. बस युंजन योगम मदाश्रया, वेल्ड होऊन जा अर्जुन, मला माझ्या आश्रयभूत होऊन जा. मग 18व्या अध्यायात 66व्या श्लोकात सांगितलं मोक्ष संन्यास घ्या. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम एकादशी शरणम व्रज. नाही तर किती इतिहास, रामायण एवढा मोठा इतिहास, महाभारत एवढा मोठा इतिहास, कोणी वाचलाय? पूर्ण रामायण वाचलाय, पूर्ण महाभारत वाचलाय संस्कृत मध्ये. त्याच्या पलीकडे 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, हे 4 माहीत असलेले वेद आहे. 4च वेद नाही आहे, असंख्य वेद. हे 4 माहीत आहे म्हणून तेच ते नाव घेतो. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. त्या प्रत्येकाचे उपवेद आहेत. सब वेदास, आयुर्वेद, धनुर्वेद, अर्थवेद, अर्थशास्त्र ज्याला म्हणतो, आणि गांधर्ववेद, आयुर्वेद हेल्थ सायन्स, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स, macro and the microeconomics, financial training. Gandharva-ved, arts and culture. Dhanurved, the art of war and weaponry, strategy. ते हे केव्हा वाचू, हे संस्कृतमध्ये हे केव्हा सगळं समजू. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, अर्थवेद. शंकराचार्यांनी म्हटलं हे आत्मप्राप्ती, आत्मानुभूती, अपरोक्ष अनुभूती जर हवी असेल. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष देवानी, अक्ष म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी, अक्ष म्हणजे डोळे, परोक्ष म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहायला. कोणीतरी सांगतोय आंधळ्याला, अरे इथे तलाव आहे, असं असते, पाणी म्हणजे असं असते, आभाळ म्हणजे असं असते. अच्छा अच्छा, हो का? स्वतःला माहित नाही, स्वतःला दिसत नाही, पण ठीक आहे. तर गुरु म्हणतात आहे, कोणी संत म्हणतात आहे, हजारो ऐकले आहे, एकानंतर रेकॉर्डिंग चालूच आहे, खूप युट्यूब, खूप. ठीक आहे, असं म्हणतात तसं म्हणतात. ते परोक्ष अनुभूती काही हालत नाही आहे, सोयी हालत नाही, टाका, काही फरक नाही पडत आहे ऐकून नुसतं, कारण परोक्ष अनुभूती आहे. दुसऱ्यांनी म्हटलेलं आहे, भूक मला लागली आहे, खाऊन खूप राहिले तुम्ही, पोट माझं नाही भरणार. अरे बासुंदी काय मस्त झाली, चारोळी परफेक्ट आहे, कुठली आहे, सगळं, मला माझी भूक नाही मिटत आहे. परोक्ष अनुभूती आहे. अपरोक्ष अनुभूती हवी, दुसऱ्याच्या डोळ्याने नाही, स्वतःच पोट भरायला हवं. शंकराचार्य म्हणतात त्यासाठी षटशास्त्राचं अध्ययन आवश्यक आहे. बापा, कुठे कोणते षटशास्त्र, कोणते माहिती नाही. 6 न्याय शास्त्र, मीमांसा, वैशेषिक, सांख्य, योगशास्त्र आणि वेदांत. वेदांत म्हणजे उपनिषद, ते तर 108 उपनिषद आहे, ते मिळून एक आहे 6 पैकी. ते केव्हा, कसं? त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं विवेक जागृत होईल, असद विवेक बुद्धी बरोबर काय कुठं काय, रे बापरे आतापर्यंत काय करत होतो, काय करायला होतं, असं नको तसं. तो विवेक जागृत झाल्यानंतर मग वैराग्य येईल. अरे हट, हे फालतू बेकार होतं, वेळ वाया घालवला सगळा, असं नाही. 99% वाया गेला जन्म, 99%, 99.99% वेळ वाया गेला. एवढंच काही सार मे बी हातात आलं, आता उरलेलं. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश, सत्व जोडी आता शेवटी गोड घास. तुकाराम महाराज म्हणतात, हे सगळं जीवन स्वप्नासारखं वाया गेलं. स्वप्नी झाली ओढा ओढी, नासली जागृतीची घडी. आता जळो देह सुख दंभ मान वैराग्य, जळो
देह सुखदममान न करियाचे साधना, तू जगद आदि नारायण आलो शरण तुझी तुका म्हणे. तो षटशास्त्रानंतर मग विवेक जागृत होईल, विवेक नंतर वैराग्य येईल, वैराग्य नंतर उपरत येईल, एकदम वीट येईल, कंटाळा येईल आजपर्यंत जे काही करत होतं त्याच्यानंतर त्यात मग तितिक्षा जर असली, एन्ड्युरन्स जर असलं, ग्रेट जर असलं, पक्का अधिक असलं, मग ज्ञानाचा उदय होईल. पण हे तर शक्यच नाही आता एवढ्या जीवनामध्ये. षटशास्त्र कोणतं कुठे मिळेल? न्यायशास्त्र, वैशेषिक, सांख्य आणि उपनिषद. 4 वेदही नाही, उपवेदही नाही, इतिहासही नाही, रामायण महाभारत जनरल थोडी वरवरची गोष्ट माहिती आहे, वाचन नाही झालं. ते झाल्यानंतर मग 18 पुराण. एक पुराण ऐकून आहे, भागवत पुराण, त्याच्यात 18,000 श्लोक आहे, तेही वाचून पूर्ण नसेल झालं कदाचित, कठीण आहे. संस्कृतमध्ये अग्निपुराण आहे, अग्नीने आपला अनुभव सांगितलेला आहे. भागवत पुराण तर माहित आहे, ब्रह्मपुराण आहे, ब्रह्म अंड पुराण आहे, ब्रह्मांड पुराण, कॉस्मिक डिस्क्रिप्शन. ब्रह्म वैवर्त पुराण आहे, गरुड पुराण, कूर्म पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण. ईश्वराचे जे साधन आहेत, गरुड, पद्म म्हणजे त्याच्या हातातलं कमळ, शंख, हे सगळे चेतन आहे, याच्यात वस्तू नाही आहेत. या दगडाच्या बनलेल्या, मेटल पासून बनवलेल्या, पत्राच्या, ते सगळंच चैतन्य आहे. सगळे पार्षदगण, ते सगळेजण आपला आपला अनुभव सांगू शकतात. ईश्वराच्या सान्निध्यात काय काय बघायला मिळालं, कसा आहे तो, वर्णन, त्याचे गुण, त्याची लीला, त्याच्या कथा, ते सगळे पुराण झाले. गरुड पुराण, कूर्म अवतार, समुद्र मंथनाच्या वेळी, मार्कंडेय पुराण, चिरंजीवी मार्कंडेय ऋषी प्रार्थना केली ईश्वराची, खूप तपस्या करून, मला मायेचं दर्शन हवं आहे, माया कशी असते मला प्रत्यक्ष पाहिजे स्वतःच्या डोळ्याने. हसून म्हटलं, नको रे बाबा, हे देह सोडून दुसरं काही मागू, तुझ्या हे ते तुझ्या भल्यासाठी सांगतोय, मायाचं दर्शन नको, फसून जाशील. नाही नाही, मला मायाचं दर्शन करायचं आहे. ठीक आहे. मग ते जे वर्णन त्याच्यानंतर ते मार्कंडेय पुराण, वटस्य पत्रस्य पुटे शयामी बालम मुकुंदम मनसा स्मरामी. श्लोक, वडाच्या पानावर मोठ्या, हे कसं चमत्कार आहे की एवढं समुद्र प्रलयामध्ये बाकी सगळं डुबून गेलेलं दिसतंय. प्रलयात एक मोठं वडाचं झाड दिसतंय, वडाचं पान दिसतंय, झाडही नाही, आणि त्यात वटस्य पत्रस्य पुटेशयामी, पाठीवर झोपलाय. काय? बालम मुकुंदम, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायाचा अंगठा स्वतःच्या तोंडात टाकतं बाळ. एका हातात बासरीवर मोराचं पूत, तिचं खूप सुंदर हसून आला, मिश्किल इकडे तिकडे पाहत. हे काय समजून नाही राहिलं, बाकी सगळं डुबलाय. आणि हे वडाच्या पानावर एवढं छोटस बाळ, एवढं कसं, हे काय आहे कोण? वटस्य पत्रस्य पुटे शयामी बालम मुकुंदम मनसा स्मरामी. मुकुंद म्हणजे कोण? मुक्तिदाता. एकच म्हटलंय, पूर्ण सृष्टीमध्ये एकच मुक्ती देऊ शकतो. गुरु, संत, महात्मा, अवतार, मुक्ती नाही, मुक्ती देणारा एकच, कृष्णस्तु भगवान स्वयं इति. मोक्षदाता तो मुकुंद, कृष्णाचं नाव. तर मार्कंडेय ऋषींनी आपले अनुभव सांगले. मार्कंडेय पुराण, मत्स्य पुराण, नारद पुराण, नारदांनी सांगितलेलं, पद्म पुराण, शिव पुराण, ज्यात गुरु गीता येते, शिवगीता येते, स्कंद पुराण, शिव पार्वतीच्या, कार्तिकेय स्वामींनी सांगितलेला अनुभव आपला, वामन पुराण, वराह अवतार झाला, हिरण्याक्षच्या कचाट्यातून पृथ्वीला सोडवणारा, वायू पुराण, सगळीकडे वाहणारा वायू आपला ऑब्झर्वेशन सांगतोय, आणि विष्णू पुराण. एवढे 18 पुराण, हे सगळं केव्हा होईल साधना? कुठे वेळ आहे? बाकी धंदे करायला, बाकीचे अजून काही सिरियल पाहायला, खायला प्यायला, इकडे तिकडे फोन करायला, व्हॉट्सअप पाहायला, पण तेही करणं आवश्यक आहे. श्रीकृष्ण गीतेत म्हणतो, आवश्यक कर्म
करायला हवा जे समोर. तर मग प्राप्ती कशी होणार? ईश्वर प्राप्ती. तर श्रीकृष्ण हे जे सगळं आता सांगितलं, 4 वेद, 4 उपवेद, 2 इतिहास, 6 शास्त्र, 18 पुराण, असं तसं, परित्याज्य, ड्रॉप इट, सोड. साखरपाळू, सोड. परित्याज्य, त्याग म्हणजे फेकून दे नाही, ते परित्याज्य, ऍज ए म्हणजे डिसरिगार्ड, लक्ष नको देऊ तिकडे, त्याचा विचार नको करू, ते झंझटीत नको पडू. ठीक आहे, ते आहे जे त्यांच्यासाठी तो मार्ग आहे अद्वैत वेदांताचा, षटशास्त्र पाठणाचा, संन्यास घ्यावा लागेल. त्यासाठी ब्रह्मचर्यापासून सुरुवात झाली तरच होईल. ते सोड. सर्व धर्मान, हे सगळे परित्याज्य, माम, माझ्या, एकम क्षणामध्ये, हे सगळ्याचा, वेदैश्चाहम सन्निविष्ट, हे सगळं माझ्यापासून आलं आहे. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योगात सगळं सांगतो. वेदैश्च सर्वै अहमेव वेद्यो वेदांत कृद वेद वेदेह चाहम्. वेदैश्च सर्वै अहमेव वेद्यो वेदांत कृद वेद वेदेह चाहम्. हे सगळे वेद माझ्यापासूनच आले, माझंच वर्णन करतात आहे, माझ्यामुळे आहे, मलाच प्रकाशित करतात आहे, माझ्यातच आहे, मीच आहे वेद बनवणारा. तर सोड सर्व धर्मान परित्याज्य, वेद माझ्याच शरण, डायरेक्ट माझं नाव घे, डायरेक्ट माझा विचार कर, डायरेक्ट माझं स्मरण कर, डायरेक्ट मला आलिंगन दे, डायरेक्ट मला चिपकून जा, डायरेक्ट माझ्यासोबत संबंध जोड, डायरेक्ट माझा जप कर, डायरेक्ट माझी पूजा कर, डायरेक्ट माझ्यात मन लाव, बुद्धीत माझा विचार कर, मन मना मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी कौंतेयम आत्मानम मत्परायण. माझ्या आत्म्याला ठोकून दे, माझ्या नावेत बसला तर मी जिथे जाईन तिथे तू जाशील. सरळ ते सांगणारी एकादशा निर्देश करणारी एकादशी येते आहे. आशा सोडून आषाढी एकादशी इथे. 30वा श्लोक मागच्या वेळेस जिथे थांबलो होतो आपण, प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेन्द्रो अहं वैनतेयश्च पक्षिणां. वैनतेय लक्ष्मी सूक्तात अनेकदा उल्लेख येतो. श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त जे वेदांमध्ये येतात. वैनतेय, वैनतेयम पिब, हे पी तू अमृत तुला मिळते ते आम्हालाही दे, अशी प्रार्थना आहे सूक्तांमध्ये. नुसते प्रार्थना आहे, आम्हाला हे मिळव, आम्हाला ते मिळव, वेदान मिळेल, अशाने असं मिळेल, तशाने तसं मिळव, याची प्रार्थना, हा मंत्र. वैनतेय म्हणजे गरुड, पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे. जशी भरारी मारतो, जितका उंच जाऊ शकतो. गरुडाचं मुख्य वैशिष्ट्य काय? एवढा उंचावरून त्याला इतकं सूक्ष्म दृष्टी खालचं दिसते. मैलभरापासून वर गेलेला छोट्यातली छोटी गोष्ट, उंदीर त्याला टिपू शकतो. दूरदृष्टी, सूक्ष्म दृष्टी असलेला सेवाभावी विष्णूचा वाहन. मृगाणाम च मृगेंद्रो अहम, मागच्या सांगितलं होतं. मृग म्हणजे वन्य पशु, सुवर्ण मृग. राम सीतेच्या कथेत येतात. हरिण, मृग इंद्र त्यांचा राजा, सिंह. मृगाणाम च मृगेंद्रो अहम, त्यांचा राजा आहे, सिंह आहे. सिंहाचं लक्षण काय? एक प्रमुख लक्षण त्याचं दरारा, त्याचं सामर्थ्य तर आहेच. एक ठोकलं तर सगळे चुप पळून जातात, पण भूक लागल्याशिवाय मारत नाही कोणाला. मागच्या सांगितलं ना, जेव्हा भूक लागेल, जेवढा आवश्यक आहे तेवढा एका प्राण्याला मारून बस, बाकी सगळे कोणी बाजूनी जात असेल तरी काही धोका नाही आहे. जेवढी आवश्यक तेवढं कर्म. कालः कलयतामहम, काउंटर्स, मोजणार आहे, अकाउंटिंग, कलयतामहम,
अकाउंटंट्स मध्ये सगळ्यात परफेक्ट मी आहे, काळ आहे. एकदाही चूक नाही झाला, अजूनपर्यंत एकही नाही चुकला ठोका. करोडो 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 वर्षांपासून गणना सुरू आहे. 1 2 3 4 ची अजूनपर्यंत एकही नाही चुकला. असा मी आहे मोजणाऱ्यांपैकी. हिशोबी लोकांमध्ये मी काळ आहे. एक श्वास आत गेला, वेळ जर आली असेल तर बाहेर नाही घेऊन जाईल. बाहेर गेला शेवटचा असेल तर पुढचा एक कण हवेचा आत नाही देणार, घेऊन जाईल. परफेक्शन आहे, परफेक्ट सिस्टम आहे. आणि प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम, आल्हाद, आनंद, आल्हादिनी शक्ती ईश्वराची सगळ्यात महत्वाची शक्ती, नंबर 1 टॉप हायेस्ट ईश्वराची शक्ती आल्हादिनी. आल्हाद वाटला. जैसे सूरज की गर्मी को से तपते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया, ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया. मेरे राम. रामाचं दर्शन पाहून भरताला जे वाटला तो आल्हाद. 14 वर्षानंतर टक 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 वाळून गेलेले डोळे कौशल्याचे खिडकीतून जेव्हा येताना दिसला तो आल्हाद. एकदम जळत असलेल्या भूमीवर, मरुभूमीवर पाऊस पडला, त्याचा जो सुगंध, तो आल्हाद एकदम आत्म्यापर्यंत पोहोचणार. शांत आल्हाद, प्रोजेक्टिंग आउट, नुसता झालेला नाही, इतरांना देणारा. सूर्याचा भास होतो, आभास होतो, त्याचा आकाश आहे, त्याचा प्रकाश आहे, आपल्यापर्यंत पोहोचतो त्याचा. तसं प्रल्हाद तो जो नुसतं स्वतः आनंदात आल्हादात नाही, त्याच्यामुळे इतरांना आल्हाद, प्रोजेक्टिंग. दैत्य असून, दितीचा वंशज असून, हिरण्यकश्यपूचा पुत्र असून, पुढे विरोचन प्रल्हादाचा पुत्र, आणि त्याच्या पुढे बलिराजा प्रल्हादाचा नातू, पुत्र विरोचन, त्याचा नातू बली. एकेकाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम्. 31वा श्लोक. पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम्. झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. मैं पवित्र करने वालों में वायु और शस्त्रधारियों में श्री राम हूँ, तथा मछलियों में मगर और नदियों में श्री भागीरथी गंगा जी हूँ. पवनः पवतामस्मि. वारा, अरे जर पंखा लाव, कसं वाटून आला. वास सुटला तो फॅन लावून दे, खिडकी उघड का, इकडे वास निघून जाईल, दोन्हीकडच्या उघड, क्रॉस व्हेंटिलेशन लवकर निघून जाईल. दारं उघडा, बाहेर जा, बाहेर घराच्या बाहेर खूप वास आहे खराब. ट्रॅश कॅन मध्ये उघडून ठेव का, म्हणजे वारा येईन तर वास आहे. हवेसमोर वाळून घेत असत. हे सगळे काय लक्षण, पावन करणारे, पावक आहे त्याचं नाव. ते येऊन घेऊन जातो स्वतः, जे नको आहे ते घेऊन जातो वारा वाहून. त्या मोठमोठाले हरिकेन्स येतात, टॉर्नेडोज येतात, ती सृष्टीची व्यवस्था आहे. एका जागी स्टॅग्नेट झालेलं सगळं पोल्युशन इव्हन होमोजिनाइज करण्याची व्यवस्था. मोठमोठा पंखे लावून तुफान आले सगळीकडे, वरचं खाली, खालचं वर, पूर्वेकडचं पश्चिमेकडे, दक्षिणेचं उत्तरेकडे, गोल 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 फिरून स्टार रवीने घुसल्यासारखं पुन्हा फ्रेश. एवढं मोठे पृथ्वी आहे, एवढा मोठा वारा वाहा लागेल, त्याला सामर्थ्य लागेल. म्हणून हे सृष्टीचा नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. ही सृष्टीची व्यवस्था आहे. ती यश कसं करून दिलं, आपोआप होणारा, पावन करणारा पावक. त्यांच्यामध्ये मी वारा आहे वाहणारा. तो वाऱ्याचा स्पर्श याच्यानंतर जेव्हा केव्हा होईल, वारा जेव्हा वाहताना दिसेल, पानं हलून राहिले जशी ते समोर दिसून राहिले, ते त्याची आठवण यायला हवी. या अध्यायाचा मुख्य उद्देश, जिथे जिथे यद यद विभूतिमत श्रीमद ऊर्जितमेव वा, शेवटी सांगेल या अध्यायाच्या शेवटून 2रा श्लोक. अशा प्रकारे जिथे जिथे तुला काहीतरी विशेष दिसेल, की वारा, एवढा पंखा कोणी लावला दिसत नाही, उडाला वारा कसा वाहतोय,
कशासाठी वाहतोय? अच्छा, फ्रेश करायला सगळं. बरोबर आहे, एवढ्या आकाशात भरायला एवढा मोठा वारा व्हावा लागेल, त्याची आठवण व्हावी. आल्हाद झाला कुठे, ओल्या मातीचा वास आला, तर त्याची आठवण व्हायला हवी. याच्यासाठी हे सांगतात की जिथे जिथे यद यद विभूती, विशेष प्रागट्य, विशेष काहीतरी एक्सेप्शनल दिसेल, श्रीमद सौंदर्य दिसेल, किती सुंदर टपोरा गुलाब आहे, केवढा पांढरा शुभ्र मोगरा आहे, कसा सुवास, कॉम्प्लेक्स आंबा, हापूस आंबा आहे, आश्चर्य आहे. याच्यात एवढं असं कसं भरलं, केशराचं एवढं एक केस, केशरचं दाणं इतकं, बापरे, वा प्रभू, अलौकिक त्याची निर्मिती, सुंदर आहे. यद यद विभूतिमद श्रीमद ऊर्जितमेव, एनर्जी, शक्तिशाली. जसं वाऱ्याचं सांगितलं, वीज चमकते कळवळून, एका क्षणार्धात सगळीकडे प्रकाश होतो. केवढे मोठमोठाले ढग, केवढा समुद्र, केवढा आवाज त्याचा, बापरे, मोठमोठ्याला जहाजानं उथल पातल करून टाकणारा भूकंप होतो, तर केवढा मोठा ढेकर दिला पृथ्वीने, ज्वालामुखी, काय कशी केवढी एनर्जी आहे, ऊर्जा, ऊर्जितमेव वा, केवढा सूर्य तपून राहिला. यद यद विभूतिमद श्रीमद ऊर्जितमेव वा, जिथे जिथे असं असं दिसेल, कुठे कुठे कसं कसं दिसेल, म्हणून हे आरामात सगळं सांगून आलं. वाराच वाहून राहिलाय, तर त्याची आठवण व्हायला हवी, वारा पाहून, वारा ऐकून. का? कारण अर्जुनाने प्रश्न विचारला की तुला कसं मी समजू, तू समोर निघून जाशील द्वारकेला युद्धानंतर, तर तुझी आठवण कशी ठेवू, कुठे कुठे तू आहे. केश केशुच चिंतेशु केशु केशुच भावेशु चिंतेवसे भगवान मया, केशु केश, कुठे कुठे, क एशु इथे इथे इथे, जिथे तिथे, जसे जिथे बघशील तुला काही ना काही वैशिष्ट्य दिसेल. एवढं सगळं सांगितलं. शेवटच्या श्लोकात सांगतो, अथवा बहुन उक्तेन किम प्रोक्तेन तवा अर्जुन, अरे अजून बहुन उक्तेन, अजून काय काय किती किती सांगू तुला, कशा कशा प्रकारे सांगू, एवढं समज. विष्टभ्याहम इदम कृत्स्नम एक अंशेन स्थितो जगत, हे एक कुठला तरी माझा केस असो, काही फ्रॅक्शन, एक तुकडा माझा कुठेतरी आहे, त्यात हे सगळी सृष्टी उभी आहे. मला कल्पना नाही, मलाच माहित नाही काय किती कसं आहे, बस माझे अस्तित्वाने हे सगळं होऊन राहिलं. सावली अशी कशी पडली, लंबी कशी झाली, आडवी कशी झाली, सावली, तर मला माहित नाही, मी जात आहे माझ्या मागे मागे माझे, कधी लांब लचकला सावली होत्या, कधी आडवी होत्या, कधी छोटी ठिंगणी सावली होत्या, कधी काळी, कधी हलकीची, कधी डार्क, सगळं माझ्या मागे मागे करते. मी नाही बनवत आहे, मी आहे म्हणून माझी सावली आहे तसं. पण त्या सावलीचा एक अंशही नाही माझा, इतकं महत्व नाही आहे त्याचं. सावलीचं काही किंमत नाही आहे माझ्या किमतीसमोर, कुठल्याही व्यक्तीसमोर त्या व्यक्तीच्या सावलीची काही किंमत नाही, कवडीची. दिसते आहे, वाटते आहे, हो बरोबर आहे, पण काही विशेष नाही. पण एवढं विशेष दिसते आहे, एवढं चमत्कार, आविष्कार, हो हो, पण माझ्यासमोर काहीच नाही, असं तो शेवटी निर्देश करतो. म्हणतो मग तू दाखव ना. आतापर्यंत सावलीबद्दल सांगितलं, 10वा अध्याय त्याच्या सावलीचं वर्णन आहे, तिथे संपतो 10वा अध्याय. 11वा अध्याय विश्वरूप दर्शनी, म्हणतो अच्छा, अरे सावलीच असेल तर तू कसा असशील, मी जर पाहू शकत असेल तर तू दाखवतो का मला त्याची सावली सोडून, तर हे तुझी चर्मचक्षुंनी फक्त सावलीच दिसते, मला पाहिला दिव्य चक्षु लागतील. दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगम ऐश्वर्यम, हे सावलीचं ऐश्वर्य, तर माझं योगिक ऐश्वर्य पाहायचं असेल तर अलौकिक दिव्य दृष्टी लागेल, मग दे ना मला. ठीक आहे, प्रसन्न झाला तर मग सावली सुटली आणि त्याचं दर्शन झालं प्रत्यक्ष. 11वा अध्याय पुढे येईल तर एवढी प्रभावशाली, एवढी सुंदर, एवढी छान, इतकी फर्स्ट क्लास गीता, कोणते षटशास्त्र, कोणते 4 वेद आणि इतिहास आणि उपवेद आणि पुराण, कोणाला वेळ, कोणाला समजते, हेच पूरक नाही, जन्म निघून जाईल एवढ्यात होऊन जाते. म्हणून त्यांनी सांगितलं एक देतो, एक शास्त्र, गीता घे, एकात्रिक,
यात टिकला, यात गीतेत जी टिकली. चादरीचा एक टोक उचललं तर पूर्ण चादर त्याच्या हातात आली. अरे बाबा, कसं एवढं उचलणार आहे? चादर उचलून घडी कर म्हणते, तर 10,000 असे दोरे आहे आणि 1,10,00,000 अशी दोरे आहे. सतरंजी एवढी कशी एवढं केव्हा उचलं मी? आयुष्य पूर्ण जाईल मला एक 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 दोरा करत बसणार. अरे नाही, एक टोक उचल, पूर्ण उचलला जाईल. तसं हे गीता हे सगळे आपोआप त्याच्यानंतर पुढे सगळं बाकी एक एक मोजा आणायला लागणार. ती गीता आपल्या जीवनात आली, केवढी कृपा झाली ईश्वराची, आपणहून चालत आले. जसं आई रडणाऱ्या बाळाकडे, 3 महिन्याचं बाळ रडत असेल, स्वतः चालत जाते, उचलून घेते, जे आवश्यक आहे ते बरोबर तेवढं देते. त्याच्या भोवती किती पडलाय खोलीमध्ये, बाळाच्या भोवती, वर छपरावर, कपाटांमध्ये, सतरंजीवर, इकडे तिकडे, अजून घरामध्ये, घराच्या बाहेर किती आहे पसारा. पण आई एकच देते त्याला एवढा पसारा करून, जे आवश्यक आहे, दूध हवं असेल किंवा जे काय लंगोट बदलायचं असेल, जे खेळणं एक हवं असेल, नाहीच कशाने थांबत, रडत तर स्वतःच ठेवून घेते स्वतःच्या खांद्यावर. ठीक आहे. तसा हे गीतारूपी आई येऊन एवढ्या पसाऱ्यातून एक जी आवश्यक आहे आत्मानुभूतीसाठी तेवढी देते बरोबर तो अनुभव. आणि तरी नको असेल तर म्हणते ठीक आहे, योगिक सरळ ईश्वराची प्राप्ती करून देते त्याला चिकून. योगम युंजन मदाशय, येऊन मला चिकूनच जाशील बस खांद्यावर. अशी गीतेची साधना सुरू आहे. याच्यापेक्षा अजून काय मला माहित नाही, माझ्या कल्पनेत नाही अजून श्रेष्ठ काही. आरती कुठली म्हणू, कोणती पाठ करू, कोणते स्तोत्र वाचू, किती अनुष्ठान, कोणत्या देवळात जाऊन किती नारळ फोडू, किती पेढे वाटू, किती तीर्थयात्रा करू, किती दान देऊ, अजून कोणत्या देवांचे, अजून कोणते गुरु करू, कोणत्या संतांचे खूप वाचू, कोणत्या वेबसाईट, कोणते पुस्तक, कोणतं अजून मला नाही लक्षात येते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय राहू शकते. सगळे मिळून एक याच्या कदाचित तुकड्याच्या बरोबरी करत असतील तर खूप झालं. राम शास्त्रभृतामहम, शास्त्रधारेमध्ये मी श्रीराम आहे. आयुष्यात एकही न निशाणा चुकलेला राम, पहिल्यांदा लहानपणी धनुष्यबाण उचललेला, पहिल्यांदा वशिष्ठ ऋषी गुरु शिकवणार म्हणून ते शेवटपर्यंत एकही निशाणा न चुकला, असा कसा विलक्षण धनुर्धारी असेल. माझ्या अंदाजाने इथे सगळीकडे श्रीरामाबद्दल उल्लेख येतो, कोणी ट्रान्सलेट करताना रामशस्त्रभृतामहम. मला असं वाटतं कदाचित भार्गव रामाबद्दल उल्लेख केला असेल श्रीकृष्णाने, म्हणजे परशुराम. सगळ्याच शस्त्रांमध्ये निपुण असलेला, कारण राम तर तो स्वतःच होता, पण सगळेच राम लिहितात तर मी पण स्वीकार करतो रामाबद्दल असेल. परशुरामाचं नाव, मुख्य नाव रामच होता, बलरामाचं नावही नाव रामच होता. ते परशुराम, बलरामही खूप निपुण होते, शास्त्र निपुण, आणि श्रीराम तर होताच. भार्गव कुलात जन्मला म्हणून भार्गव राम झाला. शंकराची आराधना करून मला असं शास्त्र दे की हे क्षत्रिय जे माजले आहेत राजे सगळे कराप्ट झालेले आहे राज्य करणारे, त्यांची एक सिंगल हँडेडली तर शंकरांनी दिलेला फारसा. शंकर शिवजी आपले समाधीत बसलेले, काय पाहिजे तुला? मग असं शास्त्र पाहिजे. गुरु तुम्हाला मानलाय, ज्याच्यासमोर कुठल्या क्षत्रियाची इथे तुकडे नाही, हिमालयात बसून कोणाला दगडाचा तुकडा पडलेला फरसा हे निघून जाईल गिंदा, फरशी असते त्याचा तुकडा, बस ते त्याचाच बनवला वेपन आपला, अयोध्याचाच बनवला परशुराम झाला. गर्ग मुनींनी राम ठेवलं बलरामाचं नाव, आणि एवढा बलवान होईल, त्याच्यापेक्षा बलवान तो असेच तर त्याच्यापेक्षा अजून कोणी बलवान राहणार नाही, म्हणून याला लोक बलराम म्हणते. हा बलराम झाला, तो परशुराम झाला, होते दोघे राम. राम सगळ्यांना
आराम देणारा तो राम, जो मुख्य श्रीराम, रामचंद्र. राम शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि. मासळ्यामध्ये मगर आहे, पकडून घेतलं तर सुटणार नाही. गजेंद्राचा पाय पकडला, त्या मगरेचा मानच कापायला लागले, सोडायला खाली नाही. मगर मिठी प्रसिद्ध आहे, ज्याला एकदा पकडला ते सोडणं शक्य नाही मगरीच्या मिठीतून. गजेंद्राचा पाय गजेंद्राची अकांतासी कैसा पावला ऋषिकेशी. हे गोविंद राखो शरण, अब तो जीवन हारे. गजेंद्राने जेव्हा आकांत केला तेव्हा सुदर्शन चक्रधारी मगरेचे मान कापून मगरेच आत्मज्योत श्रीहरीच्या चरणात मिळाली. मोक्ष मिळाला, वैकुंठ प्राप्ती झाली मगरीला. इथे ते गजरा हत्तीला ओढत होते खाण्यासाठी. हत्ती अजूनही तसाच जिवंत, हत्तीच्या रूपात रक्तबिंबाळ, वेदना होऊन राहिल्या, आनंदातही आहे, दर्शनही झालंय, फूल देऊन आला सोंडेनी, कमळ कडून चित्र पाहिलं असेल. पण मगरीला तर मुक्ती मिळाली तात्काळ. मग पुढे प्रश्न तर्क कुतर्क केला गेला, हे कसं झालं? बोलवलं होतं त्यांनी, भक्ताचं तो साधना तर त्यांनी केली, आवाज तर त्यांनी दिला, मुक्ती याला मिळाली, दुष्टाला मुक्ती याला मिळाला हवी त्यांना. हिला कसं हो, त्यांनी माझी आराधना केली, पण यांनी माझ्या भक्ताचे चरण धरले होते. भक्त संत मेरे मुकुटमणी, पहिले माझ्या भक्ताचे जे चरण धरतो त्याला मी वाढतो, त्याची भूक निवडतो, मग माझ्या भक्ताचे करतो. गजेंद्र माझा परम भक्त, पहिलेच्या जन्मात भक्त होता, राक्षस होता, दैत्य कुळातला होता, पण भक्त होता. पार्वतीच्या शाप मिळाला होता. वेगळी कथा होऊन जाईल, कथेतच संपूर्ण गीता योगाचे पुराण होऊन जाईल, भागवत पुराण. पण आठवण राहील, शंकराचं वरदान मिळालं, पण तुला तुझी सगळी भक्ती आठवण राहील तिथे. म्हणून राहिलं तर भक्ताचं तर होईल उद्धार, पण पहिले भक्ताच्या चरणी जो आहे, तोंडात पाय धरलेले आहे, डोकं त्याच्या पायाशी आहे, त्याचा उद्धार. झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी. गंगेचे निरनिराळे नाव आहे, मंदाकिनी. आणि ते हुबळी कलकत्त्याजवळ, तिथे शांत मंद होऊन वाहते ती मंदाकिनी. गंगा, भागीरथी, एक नाव आहे जाह्नवी. जन्हू ऋषी, काशीपर्यंत जेव्हा गंगा येते तेव्हा खूप वाहत धड धड धड. हरिद्वार पासून, मी नाही गेला हरिद्वारला कधी, पण ऐकलाय, पाहिलाय खूप. भागीरथी, जिथून गंगोत्रीतून जिथून स्रोत सुरू होतं, भागीरथांनी खूप तप करून, श्रीराम ज्या वंशातले आहेत, दिलीप राजा, सागर राजा, त्याच्या आधी भरत राजा, भागीरथ, त्यांनी तप करून देवांकडून विनवणी करून गंगेला अवतार करवला. गंगा पार्वतीची लहानी बहीण. वामन अवतारात खलीला म्हणले तीन पगत दे, तर म्हणे गर्वात येऊन की ठीक आहे घे. आणि पहिल्या पायाने पूर्ण विश्व नापला. ते पाय वर करत असताना भू भू स्वः महा जन तपा सत्य पूर्ण चालला अंतरिक्षात. एकच चरण, सत्य लोकात ब्रह्माजीनी पाहिलं, अरे माझ्या प्रभूचे चरण दिसून राहिला. पटकन आपली साधना सोडून, आपलं ध्यान सोडून, आपल्या कमंडलूतून चरण प्रक्षालन करायला पाणी वाहलं. त्याचे थेंब जे पडले ते सगळ्या लोकांमध्ये पडले, कारण भूलोकातून भाव स्वहा महाजना तपा सत्य, ते पाणी झिरपत 2-4 थेंब भूलोक खालचा पृथ्वीलोकापर्यंत आला. ते ब्रह्मा केवढा, आणि त्याचा कमंडलू केवढा, आणि त्यातलं पाणी केवढं, कारण याचा पायही केवढा होता. ते एवढे 2-4 शिंतोडे पडलेले, त्याची गंगा नदी समजतात. ब्रह्माच्या कमंडलूतलं पाणी आहे. विष्णूचं वामन अवतारातल्या चरण तीर्थ आहे गंगा, म्हणून पावन करणारी.
हिमालयाने झेलली, तिथे पडला, तिथून गंगोत्री जिथून हिमालयावर शंकर तपस्या करतात. अरे माझ्या प्रभूच्या मलाही हवा, मी आपल्या शिरावर धारण करायला हवा. चरण तीर्थ डोक्यावर घेतात, येथून मी नाहायला हवं म्हणून डोक्यात स्वतःच्या डोक्यावर घेतलेली गंगा चित्रात दिसत असेल. गंगा पडली, प्रभाव खूप, तिचा प्रवाह खूप, सामर्थ्य खूप, आणि उल्लेख आहे पुराणांमध्ये की ते अभिमानही खूप. हे एवढासा ग्रह आहे तर मी आता छेदन करून तोडफोड करून निघून जाईल पुढे. शंकराने आपल्या मस्तकावर धारण केले, त्याच्या जटांमध्ये योग निघून गेले, पण तिथून बाहेर निघाला. तिला जगाने लक्षात कळेना गंगेला. पार्वतीची लहानी बहीण गर्भात आली तर तिच्या जावयाने, मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने आपल्या मस्तकात धरून तिचं गर्व शमन केला. डोक्यावर घेऊन युग निघून गेलो. कुठून बाहेर कुठून निघू, इतक्या जटा त्या शिव शंभोच्या. अंधकार, बाहेर निघायला मार्ग नाही, त्याच्यातच हरवून गेली, त्याच्या मस्तकातच. शेवटी मग एक धार जेव्हा सुटली, ती मग खाली व्हायला लागली. पण तीही पुन्हा स्वभाव गर्विष्ठ, असं वर्णन आहे. क्षमा, मी नुसतंच समोर देतो. धड 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 सगळ्या. इथे काशी क्षेत्रामध्ये जनू नाव, इथे जानवी शब्द म्हणून सांगते, एवढी लंबी चौडी गोष्ट. जनू नावाचे ऋषी अत्यंत प्रभावशाली तपस्वी, सामर्थ्यशाली तपस्वी, ब्राह्मण कुळातले ब्राह्मण लोक जानवा कानाच्या भोवती करतात लघुशंकेच्या वेळी. खूप ऐकून आलं की अरे ती गंगा नदी इतकं नुकसान होतं, इतके लोक वाहून जातात, तेच संत नाही. त्यांनी घेतली आपली प्रक्षालन केली. इथे काशी क्षेत्रामध्ये इथे आलेली पूर्ण गंगा नदी मी आचमनाने पितो. गंगेला आपल्या पोट घेऊन घेतला सरळ. त्याच्या पलीकडे काशीच्या पुढे गंगाच नाही, इथेच संपले जनू ऋषींच्या. मग जेव्हा प्रार्थना केली, गर्भनाश झाला, इथपासून मी पुन्हा असं कधी नाही करणार, प्रॉमिस. आता नाही शांत राहिली तर आता मला सोडा. आणि आपल्या कानातून सोडले, एक धार निघाली जनूच्या, ती जान्हवी झाली. तिथून काशीपासून अलाहाबाद पासून प्रयाग क्षेत्रापासून बघितलं संत वाहते, मग मोठं पात्र खूप ब्रॉड होते पण हळू वाहते. तिकडे पुढे कलकत्त्याकडे हुबळी, तिचं स्वरूप संत गंगासागर पर्यंत पुन्हा नाही धडपड करत, शांत. अशा सुंदर सुंदर गोष्टी अद्वैतात धरलेल्या बघायला मिळतात अजूनही तशी लक्षण. स्रोतसाम अस्मि जान्हवी, ओरिजिनल सोर्स. स्रोत म्हणजे सोर्स, ओरिजिनल आहे. गंगा नदी ओरिजिनल आहे. पुढे इकडे अयोध्येकडे इतर बाकी नद्या नेसेसरली ओरिजिनल नाही आहे, ऋषी मुनींनी बनवून खोदून तपसामर्थ्याने बनवलेले आहे. पण ही ओरिजिनल नदी समजल्या जाते. स्रोत साम अस्मि म्हणजे मी आहे, जान्हवी नंद गंगा मी आहे. सर्गाणाम आदिरंतश्च मध्यम च एव अहम अर्जुन अध्यात्म विद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. 32वां श्लोक. हे अर्जुन, सृष्टियों का आदि और अंत तथा मध्य भी मैं ही हूँ. मैं विद्याओं में अध्यात्म विद्या अर्थात ब्रह्म विद्या और परस्पर विवाद करने वालों का तत्व निर्णय के लिए किया जाने वाला वाद हूं. एसोटेरिक आहे, तात्विक गोष्टी आहेत या. वरचं उदाहरण नुसतं देऊन आतल्या गोष्टीतल्या मर्माकडे हा आपलं चित्त वेधतो आहे. की तुला ही नदी दिसते, त्यातलं मर्म काय आहे, पहाड दिसतात त्यातलं मर्म काय आहे, 1 मैल उंच फिरणारा पक्षी दिसतो गगन भरारी करणारा, त्याच्या मागचं मर्म काय आहे. मर्म मी आहे, आशय मी आहे, एसेन्स मी आहे. हा नुसता माझा प्रभाव आहे. आत मी आहे ते वर दिसणार आहे. तसाच तुझ्याही आत मी आहे. आत्मा आत्मीय आहे. मराठी शब्द आत्मीय, आपले आत्मीय आहे. वरवर दिसणारी तू नुसतं माझा प्रभाव आहे ग.
इतका सुंदर स्वयंपाक बनवते, इतकं स्वच्छ झाडझूड करू शकते, इतकं गोड गाऊ शकते, इतकं लोकांना मन लावू शकते, सगळ्यांना हवीशी वाटते, सगळ्यांना सांत्वना देते. हा जो तुझा प्रभाव आहे तो काय आहे? कारण आत्मीय आहे. तू माझा प्रभाव आहे. तू आणि मी वेगळे नाही. इथे म्हटलं सर्गाणाम आदि अंतश्च मध्यमच एव अहम अर्जुन. 32व्या श्लोकाची पहिली ओळ. सर्ग म्हणजे निर्मिती. तुझा जेव्हा जन्म झाला बेटी, म्हणतात तुझी सुरुवात झाली ना, जन्म झाला. सर्ग जसं तुझा तसंच इतरांचा, तसा संपूर्ण सृष्टीचा. रेतीचा कण, पहिल्यापासून रेतीचा कण नव्हता, काहीतरी केलं रे. इथे करोडो रेतीचे कण दिसतात आहे, ते प्रत्येक मोठा दगड होता. झिजून झिजून कण झाले, वाऱ्याने वाहत आणले. दगड कुठून आला? त्याच्या आधीचे हे सगळ्याचा रेतीच्या कणाकणापासून. कण कण में है भगवान, गण गण गणात बोते. गजानन महाराजांनी आपल्या भाषेत सांगितलं, कण कणात बोलेला जो आहे, गण गण गणात बोते. घट घट मेरा साइया, खाली घट ना कोय, बलिहारी ता घट की जा घट पर घट प्रगट होय. तिल्ली में तेल, चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. यदि देहम पृथक कृत्य तिष्ठि विश्राम चित्ती विश्राम तिष्ठसी. अष्टावक्र मुनी जनक राजाला सांगतात, अरे हे देह 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 हे सोडून, झंझट सोडून, यदि देहम पृथक कृत्य, याला वेगळं जर करू शकला तू, आत्मसाक्षात्कार पाहिजे म्हणतो जनक. 60 वर्षाच्या वर वय होऊन गेला, माझ्या 16 वर्षाच्या मुलाच्या चरणी माथा टिकून राहिला. विशाल देह, विशाल काया, गुरुदेव हे सगळं घ्या, माझं राज्य घ्या, वैभव घ्या, परिवार घ्या, मला माझ्या जवळ जे आहे ते मी सगळं तुम्हाला देतो, तुमच्या जवळ जे आहेत ते तुम्ही मला द्या. मी काय लंगोटी बांधून बसला? काय पाहिजे तुला? आत्म अनुभूती माझ्याच मी कशी देऊ तुला? तू स्वतःला मिळू शकतो. यदि देहम पृथक कृत्य चित्ते विश्राम्य तिष्ठसी. देहापासून वेगळ्या स्वतःला जर समजू शकलास, तर ज्या स्थितीमध्ये जर चित्त विश्रांती पाहिल, ती आत्मसाक्षात्काराची स्थिती आहे. जो मोक्ष है तू चाहता, विष सम विषय त्यजता करे, आर्जव क्षमा संतोष शम दम, पी सुधा दिन रात रे. मोक्ष जर हवा असेल तर विष सम विषय त्यजता तरे. कोणते विषय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांना विष समजून यांचा त्याग कर. औषधा एवढं घे फक्त बस. त्यांच्या जागी त्या षट विपत्तीच्या जागी षट संपत्ती आण. आर्जव, क्षमा, संतोष, शम, दम, पी सुधा म्हणजे अमृत दिन रात रे. कारण आत्मीय हा म्हणतो, तुझा जन्म झाला बेटा, माझ्यातून झाला, तुझ्या आधी मी होतो. तू प्रगट झाला, तू प्रभाव आहे, वरवरचा दिसतंय तू जो कोणी आहे, वास्तविक मीच आहे. आधी अंतही मृत्युश्च हरम चाहम. शेवट जेव्हा होईल त्याचा प्रभाव जो आहे, तुझा शरीर रूपी, तो इथे सुटून जाईल. वास्तविक तुझं स्वरूप मी जो आहे, आपण निघून जाऊ, कुठे जात नाही, जाऊही नाही, जसं आहे तसं. कारण मध्यही मीच आहे. सर्गाणाम आदि अंत मध्यम च एव अहम अर्जुन. अहम म्हणजे मी, एव म्हणजे मीच. मी नाही, मी आहे नाही, मीच आहे. अर्जुना, तुझी सुरुवात जेव्हा झाली ती, तुझं संपेल जेव्हा,
आणि तुझ्यामध्ये आत्ताही तू स्वतःला समजतो आहे अर्जुन, माझ्यातून आलाय, माझ्यातच येणार आहे, आताही मीच आहे, तू नाही आहे. सोन्यानी नाकातलेला म्हणणं, कानातलेला म्हणणं, हार म्हणणं, मागण्यांना म्हणणं, अंगठीला म्हणणं, तुझ्या आधी मीच होतो. तू माझ्यातूनच आली आहे, इथे 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 सगळीकडे माझ्यातूनच आली आहे. आताही तुझ्यात मीच आहे आणि ते तुटला म्हणून पिघळून टाकतील, दुसरं काही बनवतील कमरपट्टा सगळ्यांचा म्हणून एक, तेव्हाही मीच राहील. तू नाही राहणार. कानातली नव्हती, नाकातली नव्हती, आधी नव्हती, आताही नाही, नंतर नेहमीच आहे. मातीच्या चुऱ्या 100 मडके बनवल्या, सगळ्यांमध्ये मातीच्या, सगळ्यांमध्ये एकसारखं तेच आकाश आहे. आता एवढं आकाश तुझं तू झाला, एवढं आकाश तू झाला, माठातला, सुरईतला, असे वेगवेगळे तुकडे तुकडे नाही झाले, सगळ्यांमध्ये मी एक आकाश आहे. तुम्ही बनायच्या आधी ही जागा होती जिथे मडके ठेवले आहे. तुम्ही सगळे छोटे 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 मडके सुऱ्या बनायच्या आधी इथे मी होतो, आकाश रूपाने, जागा रूपाने. आता मडके मडके सुऱ्या कप ठेवले, त्याच्यामध्ये भरला गेलो, तर आता मी एक मडगा झालो, सुरई झालो, कप झालो. पण मी तसाच्या तसा आहे. तुला वाटते आता तू माठ झाला, मोठा माठ झाला, छोटा माठ झाला, पिवळा माठ झाला, काळा माठ झाला, आणि फुटून जाईल तेव्हाही मी तसाच्या तसा राहील. तू नव्हताच रे, मीच होतो. सर्गाणाम आदिरंतश्च मध्यमच एव अहम अर्जुन. अभिमान जर करायचा असेल तर त्यात अभिमान करा की माझ्यात तो आहे, त्याच्यात मी आहे, म्हणजे मी नाही तोच आहे, त्याच्यात अभिमान करा, त्यात, कृष्णात, देवात. नाही तर अभिमानच्या जागी अहंकार होतो. अहंकार विमूढात्मा कथा अहम इति मन्यते. मूढ म्हणलं, मूर्ख म्हटलंय, गाढव म्हटलंय, कृष्णाने शब्द वापरलाय मूढ गीतेत. अहम भावाला एवढंस मटक झालं, हा मी माठ आहे, अरे हर जगह दे मेरे भाई, मेरी जगह माठ, अरे पूर्ण विशाल गगन होता तो. अभिमान ईश्वरात करा, नाही तर अहंकार होईल आपला. आकार मध्ये अहम होणं तो अहंकार. एवढा आकार आहे, एवढा मी आहे ना, मस्त आहे, फर्स्ट क्लास आहे, एवढ्यामध्ये अहम होणं तर अहंकार झाला. विनाश लक्षण अहंकार होणं. अध्यात्म विद्या विद्यानाम, अशी विद्या देणारी जे स्किल आहे, सा विद्या या विमुक्तये, शास्त्रांमध्ये संकेत येतो. विद्या तर तीच जी मुक्त करेल. हे पेंटिंगची कला आणि अजून कुठल्या निरनिराळ्या भाषा, ट्रान्सलेशनची कला, किंवा धावण्याची, वजन उचलण्याची, स्वयंपाक कला, अजून बिझनेस करण्याची कला, हे सगळ्या कला ठीक आहे, कला कला कला. आज न उद्या त्या सगळ्या कलांच्या जागी बाला येणार. कला तीच जी पूर्णपणे सुट्टी करेल आहे सगळ्यातून, सगळ्यातून. सा विद्या, विद्या तीच या विमुक्त आहे, जी नीट पूर्ण परमनंट मुक्ती करेल, ती अध्यात्म विद्या. आधी आत्मविद्या, पहिले आत्मा प्रायोरिटाइज कर, पहिले आत्म्याची ओळख करून देईल, मग बाकी जे करायचं ते कर. आत्म्याची ओळख झाल्यावर जे काही केलं जाईल ते फर्स्ट क्लासच होईल. सगळ्या परिस्थितीमध्ये बिनधास्तच राहील, निश्चिंतच राहील. जोपर्यंत आत्म्याचा अनुभव नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट खरोखर फर्स्ट क्लास नाही होणार. जे फर्स्ट क्लास होईल ती टिकणार नाही, जी टिकेल ती आवडणार नाही. आणि बिनधास्ती नाही राहणार, निश्चिंत नाही राहणार, काही ना काही चिंता लागूनच राहील. म्हणून अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. डिबेट जेव्हा होतं, एक वादविवाद जेव्हा होतो, त्यांच्यामध्ये जो तार्किक आहे, तर्काला धरून आहे, थॉटफुल आर्ग्युमेंट जे आहे, विचारी जे आहे, विचार करून, सगळ्या चहूबाजीचा विचार करून जे समोर मांडलेला तर्क जो आहे व्यवस्थित, जे सगळ्यांना पटेल, जसं शंकराचार्य वादविवाद करायचे,
उत्तर दक्षिण खूप वाद करायचे, पण जिथे जिथे वाद केला तिथे तिथे जिंकले ते. म्हणजे हरवण्यासाठी नाही, पटवलं त्यांनी बुद्धांना, मुसलमानांना, कर्मकांडींना अद्वैत वेदांताबद्दल. त्यांनी मानले ते बरोबर आहे शेवटी, की हो बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते, हा दॅट मेक सेन्स. मग ते शिष्य बनून जायचे त्यांचे अनुयायी. तसा वाद नुसतंच उचलली जीवन लावली टाळ्याला आणि तू तू तेरा मैं मेरा करण वाद प्रवदतामहम. अजून एखादे श्लोक करू आणि मग अक्षराणाम अकारो अस्मि द्वंद्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाता अहम विश्वतो मुखः. 33वां श्लोक. मैं अक्षरों में अकार हूँ, समासों में द्वंद्व समास हूँ, अक्षय काल अर्थात काल का भी महाकाल, तथा सब और मुख वाला विराट स्वरूप, सबका धारण पोषण करने वाला भी मैं ही हूँ. अक्षराणाम अकारो अस्मि. कधी न मिटणारा तो अक्षर. मी म्हणता सांभाळून बोलावा. जे बोलतो ते आपले शब्द ब्रह्मरूपी आहे, आकाशातच असतात, आज न उद्या येऊन जाऊन पूर्ण करूनच राहतात ते. आपण कोणाला काही बोललेलं कोणी विसरून तर जाईल, पण ते शब्द तरी पण अंतरिक्षात आसमंतात घुमतात आहेत. मग पहिलेच विचार करून बोलावा, कारण इथे कृष्णाने म्हटलं माझं स्वरूप आहे, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे टिकण्याचं. द्वंद्व सामासिकस्य च. संस्कृत व्याकरण पुष्कळ कॉम्प्लेक्स आहे, निरनिराळे प्रकार येतात. जसं संधी ऐकलं, संधी विग्रह, तसं समास येतं. सम असं दोन्ही संधीमध्ये असं येतं की दोन शब्द जे जोडले ते इक्वल नाही आहे, इंडिपेंडेंटली विशेष काही निर्देश नाही करत आहे, पण त्या दोनला जोडल्यानंतर एकदम त्याचा अर्थ निर्माण होतो. समास त्याच्या वेगळा आहे, जॉईन करणारे दोन शब्द, त्यांचा आपला स्वतःचा वेगळा, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं महत्व आहे, पण ते डिपेंडिंग ऑन कसे जोडले त्यातून वेगळा अजून एक महत्वाचा शब्द निघतो. जसं पीतांबर, पीत आहे अंबर ज्याचे असा जो तो, ह्याला समास म्हणतात. नुसतं पीतांबर संधी येऊ शकते, पीत आणि अंबर, पिवळं, अंबर म्हणजे वस्त्र, पिवळं वस्त्र, पीत सोनेरी वस्त्र कृष्ण घालतो. तर सोहळं ठेवलं आहे, पीतांबर ठेवलंय, पीतांबर नेसानं संधी दृष्टीने. पण समास पुढचं अजून इव्हॉल्व्ड ग्रामर आहे. पीत आहे अंबर ज्याचे असा जो तो, म्हणजे कृष्ण. पीतांबर म्हटल्याबरोबर कृष्ण आठवणार. समासिक दृष्टीने जर पाहिलं तर शशांक, सशाचा अंक असलेला, सशाचा अंक बस शशांक, सशाचा अंक असलेला असा जो तो म्हणजे चंद्र. नुसतं सशाचं चित्र अंक असलेला नाही, पण शशांक म्हटलं तर चंद्र आठवला. समासिक दृष्टीने पाहिलं तर, संधीने पाहिलं तर सशाचा अंक ठीक आहे, सशाचा इम्प्रिंट. समासच्या दृष्टीने पाहिलं तर चंद्र, शशांकधारी, शिव चंद्र धारण करणारा. तर हे जे हा जो समास होता, हा प्रकार जो होता, त्याला द्वंद्व समास म्हणतात. दोन्हीला इक्वलला जोडून त्यातून निघालेला सिनर्जी. इन अदर वर्ड्स 1 + 1 = 3. जनरली 1 आणि 1 2 होतात, पण सिनर्जी मध्ये सिम्बायोसिस जे होतं त्यातून अजून उत्कृष्ट काहीतरी निघतं, त्याला समास म्हणतात. या प्रकाराला संस्कृत व्याकरणात द्वंद्व समास म्हणतात. अशा अजून निरनिराळ्या प्रकारचे समास आहेत, पण हा श्रेष्ठ, जशी मी उदाहरण दिले. पीतांबर म्हटलं तर नुसतं पिवळं सोहळं तिथे पडलं आहे, तबका नाही, त्याची दृष्टी कृष्णाकडे केली. शशांक म्हटलं तर नुसतं अच्छा शशाचं चित्र नाही, चंद्र आठवला, चंद्र असून शिव आठवला. तर अहम एव अक्षय कालो,
काळ मी आहे, अक्षय, कधी संपणारा, कधी न संपणारा, कधी खर्च न होणारा, कधी स्लो डाऊन न होणारा, कधी न थकणारा काल, ज्याला कधी अवॉइड नाही करू शकत असा काळ. धाता अहम विश्वतो मुखः, सगळ्यांना उचलून धरलेला. पृथ्वी अंतरिक्षात लटकली आहे, फिरून राहिली गोल गोल स्वतःच्याही भोवती आणि सूर्याच्याही भोवती. आणि ज्या सूर्याच्या भोवती फिरून राहिली, तो सूर्यही लटकला आहे, तोही स्वतः फिरतो गोल गोल. आणि अजून इतर कशाच्या भोवती आकाशगंगेत फिरतोय. ती आकाशगंगा स्वतः एवढी मोठी, करोडो करोडो सूर्य असलेली, आणि प्रत्येक सूर्यात पृथ्वीसारखे अनेक असंख्य ग्रह असलेली, ती स्वतःही स्वतःच्या भोवती फिरते आणि फिरते आहे. हे सगळे तर दोरे तर नाही दिसून राहिले, कोणी लटकून धरलेले दोरे की असे टेकू उचलून धरलाय त्यांना, ते नाही दिसत आहे. किंवा हात, हे कसं लटकलं, कसं आहे सगळं बरोबर जात होते, कसं आहे सगळं ठीक. तर म्हणतो मी माझ्यामुळे सबका धारण पोषण करण्यात लटकलं आहे, पण एवढं टिकून कसं राहिलं, धारणही केलं आणि पोषणही केलं, इतकं असंख्य वर्ष, तोही मीच आहे. मृत्यु सर्वहरश्चाहम, 34वां श्लोक. एक सेकंड, लाल मुंगी कशाला माते तिकडे मारायचं नाही. एक सेकंड, लाल मुंगीला, हा गेली. ओके. मृत्युश्च हरश्चाहम, समुद्भवश्च भविष्यताम, कीर्ति श्रीर्वाक्च नारीणाम, स्मृतिर्मेधा धृति क्षमा. मैं सबका नाश करने वाला मृत्यु और उत्पन्न होने वालों का उत्पत्ति हेतु तथा स्त्रियों में कीर्ति, श्री, वाक, स्मृति, मेधा, धृति और क्षमा हो. मेघा नहीं, मेधा, दोन एकदम वेगळ्या गोष्टी आहेत. वेगळे गुण वेगळे. मेघा म्हणजे आभाळ, आकाश, आभाळ, मेघ. मेधा म्हणजे बुद्धी, धी, बुद्ध, धी, धैर्य जिथे असतं. धियो यो न प्रचोदयात, जिथे म्हणतात गायत्री म्हणतात, धियो यो न, माझ्या बुद्धीत प्रकाश पडो. तुझा प्रकाश पाहतोय मी सूर्य. ओम भूर्भुवः स्वः, भूलोकात, भावलोकात, स्वर्गलोकात, तिन्हीकडे तू प्रकाश देणारा भास्कर. तत्सवितुर्वरेण्यं जो सगळा मंत्र, धियो यो न, तर मेधा, आणि मेघा म्हणजे ढगा, मेधा म्हणजे बुद्धी. तर मैं सबका नाश करने वाला मृत्यू, मृत्यू सर्व हरश्चा अहम, सगळ्यांचा नाश होऊन राहतो. सगळे विनाशाला पाहतात, सगळ्या वस्तू, व्यक्ती, देश, संस्कृती, काळ, परिस्थिती, सगळ्याचा नाश होतो. नाश करणारा मी आहे, मीच करतो, मी मृत्यू आहे. तर मग कोणी मेलं तर दुःख करा की आनंद करा? त्यांच्या जीवनातून देव निघून गेला की देव आला? मृत्यू जर झाला तर आपल्या मृत्यूची भीती वाटावी की आपल्या मृत्यूला आव्हान देऊन आलिंगन द्यावं, आनंदाने स्वीकार करावा. एक दिवस मी मरणार, त्याच्यासाठी सेलिब्रेशन ची तयारी करावी, उत्सवाची, की पळावं तिथून, लपावं, रडावं. मृत्यू हम म्हणतो मी आहे बाबा, मृत्यू रूपाने मी येईल तुझ्या जीवनात. फायनली शेवटी हे जन्म जगून तर पाहिला, जीवन जगलं 70, 80, 90 वर्ष, जेवढं काही नाही आलं जीवनात, कारण तू लक्ष नाही दिलं, मला नाही मागितलं, तुला संसार हवा होता. शेवटी तुझ्या कृपा करायला, दया करायला तुझ्याच्याने जमत नाहीये, तुला कळत नाहीये. तुझं गणित मीच सोडवून देतो. लहान मुलाचा हात वडील धरून लिहून घेतात जसं अक्षर, की गणित येतच नाही, गणितच नाही, की ठीक आहे चल आता उद्या जायचं, शाळेत जायचं, मी करून देतो, हा फॉर्म्युला वापर, सोडव, बस तू लिहत झालं, सुटका झाली. ईश्वराचा अनुभव येत नाही, आनंद प्राप्ती होत नाही. दुःख दुःख दुःखच प्राप्ती आहे. दुःखासाठी नाही तुला पाठवलं, दुःख नाही, तुझ्यात दुःख नाही, आनंद आहे. तू स्वतः आनंद आहे, नाही कळत आहे, जमत नाही, चल ठीक आहे मीच करून घे. मृत्यू
मी आलो त्याच्या जीवनात. मृत्यूनंतर मुर्दा कधी दुःखी रडताना नाही दिसत, चिंतित नाही दिसत, प्रॉब्लेम नाही वाटत, काही ऑफिसला नाही जात, काही भाज्या कापून आला चिजून राहिलाय का, आता काय खाणार आहे, काय पिणार आहे, कोणाला काही नाही, शांत मस्त आरामात. जळायचं तर जलाव बघाव, फेकायचं तर फेका, कोई चिंता नाही, निश्चिंत झाला. मृत्यूश्च अहम, या दृष्टीने बघा मृत्यूकडे. कारण ही पण दृष्टी तितकीच तात्विक आहे आणि तितकीच तिलाही स्थान आहे. नुसतं मृत्यूने ओद्भवाश्च भविष्यताम, पुढे त्याचा जिथे जन्म होईल तेही माझ्यातूनच होईल. आणि स्त्रीमध्ये ह्या ज्या 7 मुख्य स्त्रीलिंगी गुण जे आहेत, कोणते? कीर्ती, श्री म्हणजे सौंदर्य, वाक म्हणजे वाणी, वाचा आपण म्हणजे स्त्रीलिंगी आहे, याची वाणी ऐसी बोलिए मनवा शीतल होय, औरन को शीतल करे आप शीतल होय, असं बोलावं शब्द काढायचा असेल तर की आपलंही मन शांत होईल, इतरांनाही शांती देईल. तर ते स्त्रीलिंगी आहे. कीर्ती स्त्रीलिंगी आहे. सौंदर्य श्री, लक्ष्मीचं नाव. स्मृती म्हणजे आठवण आली म्हणतो आपण, आठवण आला, अरे मला आठवण आला आता, नाही, आठवण आली, स्त्रीलिंगी आहे. स्मृती. मेधा, याचा बुद्धी, त्याचा बुद्धी नाही म्हणत, याची बुद्धी, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली, प्रसन्न झाली, तर स्त्रीलिंगी आहे गुण तो. मेधा. धृती, धैर्य, हिम्मत, त्याला हिम्मत आला, त्याने खूप हिम्मत बांधला नाही म्हणत, त्याला हिम्मत आली, त्याने हिम्मत बांधली. क्षमा, त्यांनी क्षमा केला, त्यांनी मला क्षमा केला, मी त्याला क्षमा केला नाही म्हणत, त्यांनी क्षमा केली, त्यांनी क्षमा केली. हे नुसतंच व्याकरण नाही, संकेत आहे, सांकेतिक आहे, संदेश आहे. स्त्रीमध्ये हे गुण आपोआपच असतात. सौंदर्य, क्षमाशीलता, देवाने तर बुद्धिप्रधान पहिले समोर ठेवला. वाणी गोड असते, आवाज पहा, स्त्रीचा आवाज नाही तर मादीचा आवाज आणि माझा आवाज, कोणाचा आवाज जास्ती गोड आहे? सहज आहे, आपोआप आहे, शब्दांचा चॉईस आहे. हे स्त्रीमध्ये गुण असतात, असायला हवंय. प्रोग्राम सज्जत नाही आहे, तिने आपलं स्त्रीत्व सोडलं. ज्या स्त्रीची वाणी मधुर नाही आहे, शिव्या शाप आहे, खराब बोलते आहे, रागवणं, ओरडाआरडी, जोरजोरात, तिने आपलं थोडंसं स्त्रीत्व गमावलं, हरवलं. स्त्री नाही राहिली. पुरुषासाठी आहे ते कठोरपणा, ओरडाआरडी, शिवाशाप. का? कारण अक्कल कमी आहे पुरुषात. का? इथे मेधा म्हटलाय. थॉटफुल जास्ती आहे स्त्री, विचारवंत जास्ती लिहिला इथे. कृष्ण म्हणतो अक्कल जास्ती आहे स्त्रीला, म्हणून ती मधुर बोलते, दुसऱ्याचा विचार करून बोलते. दुसऱ्याला जे त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या बाजूने जसं दिसते तसं विचार करून ते एका घेऊन मग बोलते. माणूस आपला स्वतः धडा केव्हाचा देऊन राहिला, पूर्ण अक्कल नाही आहे. म्हणून क्षमा, स्त्री जितक्या पटकन क्षमा. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयांचा खेद. तर ऐकून राहिली इथे माता, आणि हे सगळे माताच आहेत. क्षमा नॅचरल आहे, साहजिक आहे, सहज आहे स्त्रीसाठी. त्याच्या उलट पुरुषासाठी गाठ बदला. म्हणून इतकं सुंदर त्यांनी किती सुंदर उदाहरण दिले. मी आहे स्त्रीमध्ये, हे सगळे गुण माझे आहे. स्त्रीतलं क्षमाशीलता, स्त्रीतलं सौंदर्य मी आहे, स्त्रीतली सौजन्यता, मधुर वाणी मी आहे, स्त्रीची बुद्धी कुशलता, आठवण, स्मृती. आजपर्यंत असा एक नवरा नसेल झाला ज्याला त्याच्या बायकोच्या 1/10 आठवत आहे. 1/10 शक्यच नाही आहे. गॅरंटीड चॅलेंज सांगतो, आम्ही याही छताखाली तेच आहे.
कोणत्या केव्हा काय झालं होतं आणि कोणी काय म्हटलं होतं आणि कोणाला काय दिलं होतं, कुठे ठेवलं आहे, कोणत्या रंगाचं होतं आणि त्या दिवशी कोणतं होतं आणि त्याचं वय काय होतं आणि तिचं नाव काय, दुनियाभरची स्मृती. 99% तिथे खजाना तिथे बायकोकडे भरलेला. काय काय नाही आठवत असं, आणि नवऱ्याला काहीच नाही आठवत असं. तर कसं बरोबर आहे इथे त्यांनी म्हटलं स्मृती स्त्रीत्व आहे. हे सगळं तर्क सांगत आहे, लॉजिकल आहे, अगदी सिद्ध आहे, समोर प्रूफ आहे एकेका गोष्टीचे या सगळ्याच गुणांमध्ये. म्हणून म्हटलं कीर्ती श्री वाक्च नारी नाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा धैर्य सुद्धा हिम्मत करेजस जितकी बाई असते संसार चालवताना, सहनशील जितकी असते, माणसाचा बांध तुटून जातो. म्हणून राग येतो, म्हणून चिडचिडते, म्हणून ओरडाओरडी, म्हणून क्रोध, म्हणून मारधोड होते. कारण क्षमाशील धैर्यानं हिम्मतीचा बांध तुटला, काहीतरी करायचं वाटलं, ही हिमतीने अजून टिकून आहे. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदसामहम, बस आजचा शेवटचा श्लोक. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. गायन करने योग्य श्रुतियों में मैं बृहत साम, छंदों में गायत्री छंद हो, महीनों में मार्गशीर्ष म्हणजे डिसेंबर, हा तोच महिना जेव्हा गीता बोलली गेली होती. का बरं त्याचं महत्व आहे? कारण त्यावेळी भगवद्गीता प्रकट झाली आणि उत्तरायण सुरू होतं. त्यानंतर विजया एकादशी, मोक्षदा एकादशी येते. त्यामुळे मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीतेचं प्रागट्य झालं तर मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे डिसेंबर मध्ये. गरमी कमी होते डिसेंबर मध्ये, इतकं गरम नाही राहत, त्रास नाही होत भारतात. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर, कुसुमाकर म्हणजे स्प्रिंग, फुलं, वसंत ऋतू. जेव्हा नुकताच पाऊस पडायला लागला, सुंदर सुंदर फुलं सगळीकडे हिरवळ झाली, पक्षी किलबिलाट करून आले, तो जो ऋतू आहे ज्याला स्प्रिंग म्हणतात, इकडे तिकडे वसंत म्हणतात भारतात, तो गायन करणे योग्य श्रुतियों में बृहत साम. श्रुती हे वेदांमध्ये येतात, ऐकून ऐकून शिष्यांना पास ऑन केलेले निरनिराळे सामवेदात. श्रुती आणि स्मृती अशा दोन प्रकारे ज्ञान संपादित होतं. छंद में गायत्री, गायत्री हा छंद आहे, म्हणजे मीटर आहे, जे काव्य रूपामध्ये म्हणताना त्रिपाद गायत्री म्हणतात. फॉर एक्झाम्पल ओम भूर्भुवः स्वहा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एका इंटरव्हल नंतर ओर जोर कशावर द्यायचा, हळू कसे ते मंत्र विद्या जी आहे त्यांनी जे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि त्यांनी जो इफेक्ट प्रभाव होतो त्याला छंद म्हणतात. ते निरनिराळे छंद आहेत. गायत्री छंद, गायत्री नावाचा एक प्रकार छंद जो आहे तो उत्कृष्ट प्रभावशाली. मासानाम मार्गशीर्षोहम इथं सांगितलं, ऋतूनाम कुसुमाकर स्प्रिंग. आज इथे थांबाव. 35 श्लोक झाले. पुढच्या वेळेस यात 42 श्लोक आहेत. पुढच्या वेळेस एक तर आपण दरवेळेला 5 श्लोक करता 40 पर्यंत करून थांबवू शकतो, आणि जर वेळ झाला तर पूर्ण अध्याय संपू शकतो पुढच्या वेळेस. विभूती योग बरोबर एक्झॅक्ट आपल्या वेळी आज सुरू झाला आणि एक्झॅक्ट वेळी थांबतोय. जय श्री कृष्ण. 5 मिनिटं ध्यान करू आणि मग त्याचं प्रसाद वितरण.